माझ्या वडिलांनी माझ्या चुलत्याला फोन केला रात्री 8:30-9च्या दरम्यान. इथून आम्ही लगेच ज्या ठिकाणी घटना घडली होती त्या ठिकाणी गेलो होतो. तिथं पूर्ण आजूबाजूला पूर्ण म्हणजे पाहिलं, तिथं त्याला शोधलं, तिथं आढळून आलं नाही. आम्ही लगेच पाटोदा पोलीस स्टेशनला गेलो होतो. तिथं ते तिघं पण पहिलेच जाऊन बसलेले होते तिथं. मी पण सौरभला इथून निघताना सारखं कॉलवर कॉल करत होतो. कुणीही त्याचा कॉल रिसीव्ह करत नव्हतं. पाटोदा पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथं आम्हाला ते तिघांनी पण आम्ही स्वतःहून त्यांना विचारत होतो. पोलीस पण त्यांना काय विचारत नव्हते नाही का, तर आम्ही स्वतःहून त्यांना विचारत होतो की कसं झालं, काय झालं. तिघांचे पण वेगवेगळे उत्तर येत होते. एक जण म्हणायचं बाहेर निघून गेला आहे, एक जण म्हणायचं आम्ही त्याला पोहायला शिकवत होतो. असे तिघांचे पण वेगवेगळे उत्तर येत होते. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी 6च्या दरम्यान अजून त्याचा शोध सुरू केला, पण काय आढळून आलं नाही. त्याच्यानंतर आम्ही 15 तारखेला त्याची बॉडी पाण्यावर आढळली तिथं. त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो. API साहेब अनमोल केदार यांनी आम्हाला तिथं उडवाउडीची उत्तरं दिली. तुझ्यावरच केस करतो, हे करतो, ते करतो. मला वरद हसता येतं, मी कुणाचंच ऐकत नाही. तू SP कडे जा, नाहीतर कुणाकडे जायचं तिकडे जा, कुणाचं ऐकणार नाही म्हणलं मी. तुमचं काय म्हणणं होतं नेमकं? आमचं एवढंच म्हणणं होतं की तुम्ही योग्य तपास करा. आम्ही त्यांना सांगायचो तुम्ही योग्य तपास करा. कसला तपास, काहीही बोलले नाहीत ते आम्हाला. तपासाचा विषयही काढला नाही त्यांनी. आणि आत्ता 4-5 महिन्यांनी जाधव साहेबांनी आत्ता स्वतःहून घरी येऊन त्यांनी आमचा जबाब लिहून घेतला. अच्छा, आता काय मागणी हे नेमकं कुणाच्या सांगण्यावरून केलं जात होतं? या संदर्भात काय तुमचा आरोप आहे? मुख्यमंत्र्याकडे काय मागणी? मुख्यमंत्र्याकडे एवढीच मागणी आहे की जे पाठीमागचे API साहेब होते त्यांचं पूर्ण CDR तपासावं, मोबाईलचं कॉल हिस्ट्री तपासावं की त्यांना कुणाचा फोन आला होता, कुणाच्या सांगण्यावरून ते एवढे आम्हाला उद्धटपणे बोलत होते. तेवढंच माझी मागणी आहे. नाव सांग. अक्षय वसंतराव भोंडवे. मला फोन आला होता 6:30च्या दरम्यान. आणि फोन आला तर पण ते समजत नव्हतं ना, बोलणं काही ओळखायला येत नव्हतं. गर्दा होता खूपच. तर माझी एकच मागणी की न्याय भेटावा आणि त्या मुलांना फाशी व्हावा, एवढीच मागणी, बाकी काहीच नाही. काय झालं असं वाटतंय तुमच्या मुलाच्या संदर्भात? तो खरंच बुडून हे झाला की नेमकं काय झालं? तो खरंच बुडालाच नाही सर. तो म्हणजे कधी पोहत नव्हता आणि त्याला पाण्याचं माहीतच नाही ना काही. बीडला राहिल्यामुळं काय माहिती असं खेड्यापाड्याचं काही. म्हणून त्यांनी काय केलं, तिघांनी त्याला बुडून मारलं. आणि हे जर पोहून बुडतोय तर हे मुलं आम्हाला फोन करतात, कळवितात अशाने असं झालं म्हणून. मग आम्हाला जे नाही कळविलं, मग ह्याचं अर्थच ते निघत आहे ना की ह्याने करून तिथं झाले, पोलीस स्टेशनला जाऊन बसले हे बिनधास्त. कशामुळे केलं असेल? आता त्यांना काय वाटत होतं त्यांनाच माहिती. ते काय वाद वगैरे होते जुने, आर्थिक व्यवहार काय? आर्थिक व्यवहाराचं काय नाही आणि वादाचं बी. आता तिथं त्यांनी ह्या 2-3 दिवसात पिण्या खाण्यात काय केलं मला तरी काय सांगता येतं सर. काय मागणी मग आता? माझी मागणी तेवढीच आहे, त्यांना शिक्षा करा. गोरं कागावनेच पाण्यात टाकलं, त्यांनीच मारलं. गोरं कागावनेच माझ्या नवऱ्याला त्यांनीच मारलं. नेमकं कशामुळे हे झालं असावं आणि काय घडलं होतं त्या दिवशी? कधी तुम्हाला हे सगळं कळलं? आम्हाला रात्री 6:14 कॉल आला होता त्यांचाच. त्यावेळेस खूप आरडाओरडा ऐकायला येत होता. मग त्याच्यानंतर खूप कॉल लावले, मी लावले, आईनी लावले, पप्पानी पण लावले, पण कुणाचाच कॉल उचलला नाही. कधी कळलं आणि आता काय मागणी नेमकी? 9च्या नंतर कळालं. माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. 13/8/2024 या दिवशी ही घटना घडली. ही डॅम उखंडा या ठिकाणी ही घटना घडली. हे मुलं त्या ठिकाणी एक हॉटेल आहे, त्या हॉटेलवर मला वाटतं त्यांनी जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता हे पोहण्याचं निमित्त करून या सौरभला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी पाण्यात सोडून त्याला बुडून मारलं. तर ही जी घटना आहे, पोलिसने थोडंसं बारकाईने चौकशी करायला पाहिजे होती, ती केली नाही. आणि चौकशी न करता उलट गुन्हाही दाखल केला नाही आणि आमचं म्हणणं तर ऐकूनच घेतलं नाही. तेव्हा आम्हाला असं प्रशासनाला अशी आमची विनंती आहे की त्यांनी आमचा जो मुलगा गेला आहे तर त्याला न्याय मिळावा, यासाठी आम्ही प्रशासनाच्या दारात वारंवार चक्रा मारतो, तरीसुद्धा प्रशासन त्याची दखल घेत नाही. आमचं म्हणणं आहे की प्रशासनाने यावर दखल घ्यावी आणि आम्हाला झालेल्या घटनेचा योग्य तो न्याय मिळावा किंवा ज्यांनी घटना घडून आणली त्यांना योग्य ती शिक्षा मिळावी
अशी आमची या प्रशासनाला विनंती आहे. पोलीस प्रशासनाने आम्ही ज्यावेळेस पोलीसकडूनही आम्हाला कळलं की ते मुलं पाटोद्याला सगळं साहित्य घेऊन आलेत, त्यावेळेस आम्ही पूर्ण तलावाच्या भोवती चौकशीही केली. परत पाटोद्यालाही गेलो, मुलांनाही विचारलं, पण त्यांनी उडाउडीची उत्तरं दिली. आणि पोलीस प्रशासनाने तर आम्हालासुद्धा आरोपीला उलटं दटविण्यापेक्षा फिर्याद देणाऱ्यालाच जास्त दटवलं. आणि त्यामुळं आमचं म्हणणं त्यांनी काय ऐकून घेतलं नाही आणि फिर्यादही दाखल करून घेतली नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.